नमस्कार मित्रांनो, सक्सेसफुल फ्युचर बिगेन्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आपला देश जेव्हा ब्रिटिशांच्या गुलामगिरीत होता तेव्हा त्याला पारतंत्र्यातून मुक्तता मिळावी म्हणून अनेक क्रांतिकारकांनी आपले सर्वस्व बलिदान केले. आपल्याला स्वतंत्रपणे संचार करता यावा म्हणून त्यांनी आपले संपूर्ण जीवन हे देशसेवेसाठी समर्पित केले. असेच एक महान आणि वीर आग्रहाने घेतले जाणारे नाव म्हणजेच लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे जीवन हे खरोखरच आपल्यासाठी नक्कीच प्रेरणादायी ठरते. अशा या महान वीराच्या जीवनातील जर काही आपण प्रसंग बघितले तर ते आपल्याला जगण्याची नवी दिशा प्राप्त करून देतात. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण असेच काही प्रसंग बघणार आहोत जे की आपल्या जगण्याला नक्कीच नवा आकार प्राप्त करतील. तर आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, जिद्द, धाडस, चिकाटी, ठामपणा, दूरदम्य इच्छाशक्ती, साहस, आत्मविश्वास आणि निर्भीडपणा याचेच एक मूर्तिमंत उदाहरण म्हणजेच लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. आता जाणून घेऊयात त्यांच्या जीवनातील काही प्रसंग. मित्रांनो, शाळेमध्ये विद्यार्थी दशेत असताना टिळक हे अत्यंत हुशार आणि कुशाग्र बुद्धिमत्तेचे होते. एकदा शाळेमध्ये दुपारची सुट्टी झाली असताना काही मुलांनी भुईमुगाच्या शेंगा आणल्या होत्या. त्यांनी त्या शेंगा आपापसात मिळून मिसळून खाल्ल्या, पण टरफलं मात्र वर्गातच टाकली. जेव्हा गुरुजी वर्गात आले तेव्हा ही अस्वच्छता बघून ते अत्यंत संतापले व म्हणाले, मुलांनो, इतकी अस्वच्छता तुम्ही आपल्या घरी देखील असेच करता का? नाही ना? घरी तुम्हाला इतकी अस्वच्छता बघून आवडते का? नाही तर तुम्ही शाळेला घर का समजत नाही? शाळा देखील आपले एक घरच आहे. ज्याने कुणी ही टरफलं टाकली असतील त्याने चुपचाप ही टरफलं उचलायला हवी, नाहीतर मला पुढे पाऊल टाकायला पाहिजे. गुरुजींचे हे बोलणे ऐकून सर्व मुलांनी माना खाली घातल्या. यावर काही प्रतिसाद न मिळाल्यानंतर गुरुजी म्हणाले, कुणी काहीच बोलणार नसेल तर आता मी माझी शिक्षा करणारच. व गुरुजी म्हणाले, आता मी सर्वांना शिक्षा करणार. सर्वांनी ही टरफलं उचलून बाहेर टाकायची आहेत आणि छड्या देखील घ्यायच्या आहेत. सर्व मुलांनी आपल्या कामाला सुरुवात केली, पण टिळक मात्र आपल्या जाग्यावरच बसलेले होते. बघा धाडस. तेव्हा गुरुजी टिळकांना म्हणाले, टिळक, तू का आपल्या कामाला सुरुवात केली नाहीस? शिक्षा ही सर्वांसाठीच आहे. तुला का वेगळं निमंत्रण हवंय? टिळक म्हणाले, गुरुजी, मी शेंगा खाल्ल्या नाही आणि मी छड्या देखील घेणार नाही आणि टरफल देखील उचलणार नाही. बघा टिळकांमध्ये त्यावेळेस किती धाडस होतं. गुरुजी म्हणाले, मग कुणी खाल्ल्या ते तरी सांग. टिळक म्हणाले, ते मला माहिती नाही, पण मला हे माहिती आहे, मी खाल्ल्या नाही आणि मी टरफल देखील उचलणार नाही. टिळकांचा हाच आत्मविश्वास त्यांना पुढे महान बनवतो. आता बघूयात त्यांच्या जीवनातील दुसरा प्रसंग. मुलांनो, एके दिवशी गुरुजी वर्गात शिकवत असताना टिळक आणि त्यांचा एक मित्र आपापसात गप्पा गोष्टी करू लागला. हे बघून गुरुजींना अत्यंत संताप आला आणि ते म्हणाले, टिळक, तू उभा राहा आणि मी वर्गात काय शिकवले ते सांग. टिळकांनी जे काही गुरुजींनी शिकवले ते अत्यंत धाडसाने सांगितले. तेव्हा गुरुजी बघून चकित झाले आणि त्यांच्या मित्रांना देखील त्यांनी उठवलं. मित्राला विचारले तर मित्र गप्पच, त्याने काहीच सांगितले नाही. गुरुजी म्हणाले, म्हणजे याचा अर्थ असा होतो टिळक बोलतच नव्हता, फक्त तूच बोलत होता. तेव्हा टिळक म्हणाले, नाही नाही गुरुजी, असं नाही.
मी देखील बोलत होतो आणि हा देखील बोलत होता. शिक्षा आमच्या दोघांना करा. तेव्हा गुरुजींनी टिळकांना समजावले आणि म्हणाले, बघ टिळक, तू हुशार आहेस, बुद्धिमान आहेस, पण तू असा इतरांच्या कामात अडथळा आणणे योग्य नाही. बघ बरं आता तुझ्यामुळे त्याचं नुकसान झालं की नाही. टिळकांनी आपली चुकी अत्यंत शांतपणाने कबूल केली आणि गुरुजी व त्यांच्या मित्रांना टिळकांनी माफी मागितली आणि या चुकीवर सुधारणा करण्याचे त्यांनी ठरवले. आपल्यापासून कुणालाही केव्हाच यापुढे अडथळा येणार नाही असे त्यांनी ठरवले आणि या चुकीत त्यांनी पुढे खूप सुधारणा केली. मित्रांनो, आपल्याकडून जर काही घडले, काही आपले चुकले, तर ते आपण शांतपणाने स्वीकार केले पाहिजे आणि त्यात सुधारणा कशी होईल याचा आपण पुरेपूर प्रयत्न केला पाहिजे. तर मित्रांनो, हे होते आपले लाडके लोकमान्य टिळक, ज्यांचा पहिला प्रसंग आपल्याला सांगतो. आपली जर का चुकी नसेल तर आपण सत्य हे नेहमी विजयी होत असतं. म्हणून आपण आपली चुकी नसताना केव्हाच घाबरायला नाही पाहिजे. त्याचा सामना अत्यंत धाडसाने व साहसाने केला पाहिजे. पण आपली चुकी असताना मात्र ती शांतपणे स्वीकारली पाहिजे आणि त्यात सुधारणा केली पाहिजे. हे होते आपले लोकमान्य टिळक. चुकी नसताना कुणाही पुढे नमायचे नाही, पण चुकी असली तर त्याचा शांतपणे स्वीकार करून सुधारणा करायची. टिळकांचे हेच वागणे, त्यांचे हेच संस्कार त्यांना लोकमान्य बनवतात आणि टिळक युगातला सर्वोत्कृष्ट पुरुष असा त्यांचा दर्जा आहे, ते त्यांच्या या संस्कारांमुळे. असेच जर का आपण आपल्या जीवनात त्यांचा एक जरी गुण अंगीकारला तर आपल्याला यशस्वी व्यक्ती बनण्यापासून कुणीही रोखू शकत नाही. मित्रांनो, टिळकांच्या जीवनातील ही माहिती, हे प्रसंग जर आपल्याला आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी नोटिफिकेशन बेल ऑन करा. आणि या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला काय संदेश मिळतो हे देखील आपण कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.